दादा, अरे काहीतरीच काय म्हणतोस, तुझ्या पाठीवर मांडे भाज. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणाले, गंमत आहे बघ. मग ज्ञानोबरायांनी आपली पाठ मुक्ताबाईच्या चुलीवरती उघडी केली. महाराज, पाठ लाल बुंद झाली. मुक्ता आश्चर्याने पाहायला लागली आणि ज्ञानोबराय म्हणाली, मुक्ता, अगं ये मुक्ता, पाहतेस काय, मांडे भाज ना. त्यावेळेस ज्ञानोबरायांनी मांडे भाजले. त्यावेळेस मुक्ताने मांडे भाजले. महाराज, सर्वांनी तृप्तीचा ढेकर दिला आणि आता विसोबासाठी एका फडीतून पाहत होता. महाराज, तो त्या ठिकाणी आला आणि म्हणाला, तो आला होता कशासाठी, तर ज्ञानोबरायांची कशी फजिती होते हे पाहण्याकरिता आला होता. परंतु ही मांडे भाजण्याची पूर्व पद्धत पाहून तो लज्जित झाला. ज्ञानोबरायांच्या चरणावरती मस्तक टेकवलं आणि सांगितलं, ज्ञानोबराय, हो ज्ञानोबराय, अहो मी मुदमती तुम्हाला ओळखू शकलो नाही हो. परंतु ज्ञानोबराय म्हणाले की विसोबा काका, अहो तुम्ही मुळीच चुकला नाहीत हो. खऱ्या ज्ञानाचा लोप या समाजातून झालेला आहे.